नमस्कार. मी अभय कुलकर्णी. 69 अरुणाताई या कार्यक्रमामध्ये मी आपल्या समोर आलेलो आहे. अरुणाताईंच्या एकंदरीतच वाङ्मयाविषयी हा कार्यक्रम आहे. त्यांच्या साहित्याविषयी कार्यक्रम आहे. त्यांच्या कवितांविषयी, त्यांच्या ललित लेखांविषयी, त्यांच्या अनेक वेगळ्या पुस्तकांविषयी हा कार्यक्रम आहे आणि अनेक लोक त्याच्यामध्ये बोलत आहेत. त्याच्यामध्ये मला पण सुद्धा एक संधी मिळालेली आहे. माझा अरुणाताईंशी म्हणाल तर फार परिचय नाही आणि म्हणाल तर परिचय नाही असंही नाही. आमचा परिचय आहे. त्यांचा माझा परिचय खऱ्या अर्थाने मी एक सिरियल करत होतो सांज सावल्या नावाची 2001-2000 साली. त्याचे संवाद अरुणाताई लिहायच्या. अत्यंत सुंदर ती सिरियल होती. आणि दुसरा माझा अरुणाताईंशी तशा अर्थाने परिचय म्हणजे अरुणाताईंनी कार्यक्रम लिहिला होता पाण्यावरच्या पाकळ्या, ज्याच्यामध्ये माझे मित्र वैभव आरेकर हे आणि त्यांचा ग्रुप हे नृत्य सादर करायचं आणि पुढच्या त्या कार्यक्रमात निवेदन मी करायचो. तर असे 2 कार्यक्रम असे आहेत त्याचे अरुणाताईंचे शब्द मी बोललेलो आहे. त्यांचा परिचय त्यांचा मध्ये मध्ये आमच्या गाठीभेटी होतच होत्या. आज मी तुमच्या समोर त्यांचेच शब्द घेऊन आलेलो आहे, पण जरा अवघड शब्द आहेत ते. म्हणजे मला या कार्यक्रम सादर करायला 3 चॉईसेस होते. एक त्यांचा लेख होता, एक कथा होती आणि एक प्रस्तावना होती. तर मी असा विचार केला की आपण प्रस्तावना वाचूया, कारण प्रस्तावनाचा विषय पण चांगला आहे, नाव पण चांगलं आहे, विवेक आणि विद्रोह. आजकालच्या काळामध्ये अशा खूप गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. खरं तर या दोन्ही गोष्टी परस्पर संगत पण आहेत आणि विसंगत पण होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यामध्ये जे कंटेंट आहे, जो मतितार्थ याच्यामधला आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, मी एक अभिनेता म्हणून मला खूप चॅलेंज आहे वाचायला. ते चॅलेंज का आहे तुम्हाला कळेलच मध्ये मध्ये. आणि मी सुरू करतो. विवेक आणि विद्रोह या पुस्तकाचीच ही प्रस्तावना आहे अरुणाताईंची. मी सुरू करतो. वर्तमान महाराष्ट्राच्या समाज जीवनाची चांगली वाईट घडण करणाऱ्या संस्था आणि चळवळीच केवळ नव्हे, तर वृत्ती, प्रवृत्ती आणि व्यक्तिविचार यांचे स्वरूप पूर्ण ध्यानात येण्यासाठी गेल्या 200 वर्षाच्या सातत्यपूर्ण परिवर्तन प्रक्रियेचा संदर्भ पुन्हा पुन्हा तपासावा लागतो. कारण स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचे जनजीवन पहिल्या महायुद्धानंतरच्या ज्या 30-35 वर्षाच्या सामाजिक परिवर्तनातून आकाराला आले, त्या परिवर्तनाचे जवळजवळ सर्व प्रवाह 19व्या शतकाच्या मायपोटातून जन्माला आले. ते शतक म्हणजे एका फार मोठ्या स्थित्यंतराचा आरंभ होता. एक स्थितिशील, पुराणप्रिय, दैववादी समाज गतिशील, आधुनिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी होण्याच्या प्रक्रियेची ती सुरुवात होती. सर्वसाधारणपणे अशा प्रक्रियेत ज्या प्रकारच्या क्रियाप्रतिक्रियांची गुंतागुंत दिसते, त्या प्रकारची गुंतागुंत या काळच्या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात दिसून येते. शब्दप्रामाण्य मानणारा आणि सर्व सामाजिक संस्थांना अपरिवर्तनीय मानणारा असा एक लोकसमूह या समाजात संख्येने लहान पण प्रभावी होता. तर स्वतंत्र प्रज्ञेपेक्षा प्राचीनांचे आज्ञापालन महत्वाचे वाटत होते. वास्तवाची चिकित्सा करून नवे सिद्धांत निर्माण करण्यापेक्षा श्रद्धेने परंपरागत सिद्धांताचा स्वीकार करणे त्याच्यासाठी अगत्याचे होते. नवनिर्माणापेक्षा पुनरुज्जीवनावर त्याचा विश्वास होता. आणि असाही एक समूह त्याच काळी इथे होता की जो पाश्चात्य ज्ञानविज्ञानाच्या स्पर्शाने जागा झाला होता. इहवादाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याला कळले होते. समाजातले भेद कमी होतील, शिक्षण सर्वांना मिळेल, व्यवसाय स्वातंत्र्य मिळेल आणि नव्या संधीची उपलब्धी होईल, तर आपले दैन्य फिटेल, आपली दुःखे संपतील आणि आपल्याला सर्वार्थाने समृद्ध, संपन्न असे जीवन जगता येईल, अशी आशा त्याला वाटत होती. या 2 लोकसमूहांचा संघर्ष अटळ होता. स्थितिप्रियता आणि गतिशीलता यांच्या संघर्षात नेहमीच नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचे ताण वाढत जातात, गुंतागुंत वाढत जाते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात नाना प्रकारचे प्रश्न आणि नाना प्रकारचे ताण यांनी समाज जीवन विलक्षण खळबळून गेले. जुन्या संस्था, श्रद्धा आणि मूल्ये यांमध्ये स्थितिप्रिय समूहाचे हितसंबंध गुंतलेले होते. त्यामुळे त्या संस्था, श्रद्धांची किंवा मूल्यांची फेरतपासणी त्या समूहाला मान्य होणारी नव्हती. आगरकर, लोकहितवादी, फुले यांच्या विचारांमधले अनिष्ट संहारक अग्नितत्व त्यांना नुसत्या दर्शनानेच भिवणारे होते. शासन, शिक्षण आणि नीती या संबंधीच्या नव्या कल्पनांची विविध स्तरांवरच्या प्रागतिकांकडून होणारी मांडणी त्यांना भयकारक वाटत होती. आणि म्हणून पूर्वव्यवस्था अधिक बळकट आणि अभेद्य करण्याकडे या स्थितिप्रिय समूहाचा कल होता. तर दुसऱ्या बाजूला इहवादी विचारांना सामोऱ्या जाणाऱ्या समूहालाही समृद्ध जीवनाचे आकर्षण वेगळ्या हितसंबंधाच्या स्थापनेकडे घेऊन जात होते. इंग्रजी विद्या, कला आणि आधुनिक व्यवसाय क्षेत्रामधल्या संधी त्याला संपन्नता आणि स्थिरता देणाऱ्या ठरल्याने
इंग्रजी राज्याची थोरवी मान्य करण्यात आणि वाढवण्यात त्याने सार्थक मानले होते. अशा वेळी वेगवेगळ्या स्तरांवरचे पुढारपण करणाऱ्या मंडळींपुढे मोठी आव्हाने निर्माण होत होती आणि त्या आव्हानांना आपापल्या प्रकृती परिस्थितीप्रमाणे सामोरे जाण्याचे नेतृत्व कधी विद्रोहाची आणि विध्वंसाची भाषा करीत होते, तर कधी तडजोडीची आणि सामंजस्याची वाट दाखवत होते. परिवर्तनासाठी जनमत तयार करणे हे सर्वच लोकनेत्यांपुढे मोठे बिकट काम होते. मूठभर लोक वगळता बाकी बहुतेक अडाणी आणि दरिद्री असे लोक जगण्याच्या प्राथमिक लढाईत गुंतलेले होते. राजकारणातली आणि अर्थकारणातली गुंतागुंत त्यांना समजत नव्हती. त्यांना जागे करणे, त्यांना विश्वास आणि धैर्य देणे आणि त्यांच्या विचारशक्तीला चालना देऊन परिस्थितीतून मार्ग काढण्याची गरज त्यांना जाणवून देणे हे काम सोपे नव्हते. त्यांना कृतिशील बनवण्याचे काम त्याहूनही कठीण होते. पण लोकनेत्यांना त्याही पलीकडच्या एका सत्याचा साक्षात्कार कमी अधिक प्रमाणात होत होता. तो असा की लोककृतीतून घडलेले परिवर्तन चिरस्थायी व्हायचे असेल तर त्यासाठी लोकांच्या वैचारिक परिवर्तनाची जरुरी फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि या परिवर्तनासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहे विद्रोहाचे. स्वतःच्या पूर्वग्रहाशी झगडण्यात आणि त्याच वेळी प्रस्थापित हितसंबंधाशी झगडण्यात हे शस्त्र काही प्रागतिक नेत्यांनी अत्यंत प्रभावीपणे वापरले. अनिष्टाचा संहार करण्यासाठी विद्रोहाखेरीज दुसरा उपाय नाही हे झडझडून जाणवलेल्या फुले, आगरकर, लोकहितवादींसारख्या नेत्यांचा विद्रोह अत्यंत जहाल होता. कारण तो समाजहिताच्या अत्यंतिक कळकळीतून आणि सुधारणेची विलक्षण आच असलेल्या भावनेतून जन्माला आलेला होता. मुळाशी जेवढी करुणा अधिक आणि विशाल, तेवढा विद्रोह प्रखर आणि प्रचंड अशी ही रीत दिसते. पाण्यातून उफाळलेल्या आगीसारखे त्याच्या करुणेचे आणि विद्रोहाचे नाते होते. आगरकरांनी अति कळकळ्यांनी समाजाला उद्देशून म्हटले आहे, ज्या दुर्मतांनी, दुराग्रहांनी व दुराचारांनी महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा आणि शरीर धर्माचा हजारो वर्षे फडशा चालवला आहे, त्याचे यथाशक्ती निर्मूलन करणे अत्यंत उचित होय. या कामी तुमच्याकडून हलगर्ज झाल्यास या देशाला लवकरच जे दिवस येणार आहेत त्याचा नुसता विचार डोळ्यापुढे आला तरी भय वाटल्यापासून राहत नाही. या भयापासून मुक्तता मिळवायची तर जे म्हणून प्रगतीला बाधक आहे त्याच्यावर विरोधाचे शस्त्र चालवायचे. पण हे शस्त्र नुसत्या डोळसपणाने चालवणे पुरेसे नव्हते. कारण नव्या विद्याकलांच्या परिचयाने समाज जीवनावर होणारे परिणाम आणि त्यातून समाज जीवनाला प्राप्त होणारे रूप हे त्या नेत्याच्या अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पुष्कळदा वेगळे असण्याची शक्यता होती. हितसंबंधांच्या आघात प्रत्याघातून त्या काही निर्माण होणाऱ्या समस्या त्यामुळे बिकट आणि गुंतागुंतीच्या होत्या. त्यामधून मार्ग काढण्यासाठी धडपडणाऱ्या न्यायमूर्ती रानड्यांसारख्या सुधारकाजवळ वस्तुस्थितीचे सम्यक ज्ञान होते. विविध पातळ्यांवर विविध उद्दिष्टे घेऊन चाललेल्या प्रागतिकांचे परिवर्तनाचे प्रयत्न आपल्या काळाच्या व्यापक पटावर ते पाहू शकत होते आणि त्या प्रयत्नांच्या पातळ्या आणि त्यांची उद्दिष्टे तारतम्याने स्वीकारून त्यामागचे दृष्टिकोन सुसंबद्ध पद्धतीने समजावून घेणारा एक मूलभूत परिवर्तनाचा मार्ग निश्चित करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ होते. समाज जीवनाची अंगे एकमेकांपासून अलग नाहीत हे जाणून त्यांच्या परस्परावलंबनाचे स्वरूप ते ओळखत होते. विरोधात उभ्या ठाकलेल्या समाजातल्या विविध वर्गातील भिन्नतेची तीक्ष्णता कमीत कमी करत राष्ट्रकार्याच्या दिशेने त्यांच्यातील जागृतीचा चेहरा वळवण्याचे अवधान त्यांनी ठेवले होते. या गुणसमुच्चयामागची मौलिकता आज आपण ओळखली पाहिजे. विद्रोहाची विध्वंसक शक्ती योग्य प्रमाणात आणि योग्य जागीच वापरली गेली पाहिजे याचे भान दाखवणारे आणि विध्वंसाबरोबरच विधायक नवनिर्माणाचा प्रारंभ झाला पाहिजे याचा आग्रह धरणारे विवेकी परिवर्तनवादी कोणत्याही काळामध्ये दुर्मिळ असतात. रानडे त्यांच्यापैकी एक होते. गंबा सरदारांसारख्या विवेकवादी विचारवंताने आगरकर, फुले, महर्षी शिंदे यांना हुतात्मे म्हटले आहे. जाणीवा आणि जीवनक्रम यांच्यामधल्या विसंवादातून समाज जीवनात अनेक पेचप्रसंग निर्माण होतात. ते सोडवताना समाज धुरण्यांना आणि विचारवंतांना पुष्कळदा आत्मक्लेशाचा मार्ग अनुसरावा लागतो. काहींना प्राणार्पणही करावे लागते आणि काहींना लोकापवादाची क्षिती न बाळगता कणाकणाने झिजत राहून देहसाधना करावी लागते. तशी देहसाधना करणारे हे तिघेही हौतात्म्य पत्करणारे सुधारक होते. पण त्यांच्या भाळी जन्मविफलतेचा शाप लिहिला जाऊ नये यासाठी जनमत तयार करणारे रानडे यांचे प्रयत्न फार मौलिक होते असे म्हणायला हवे. सच्चा सुधारणावादी नेहमीच हे जाणून असतो की श्रद्धा ही डोळस हवी, त्याग सबळ हवा आणि तत्वे पोषक हवीत.
जीवनातले उदात्त, न्याय आणि निर्माणक असे जे जे काही आहे ते राखण्यासाठी प्राणार्पणाची तयारी ठेवायला हवी. पण प्राणार्पण म्हणजे नुसतेच आतताई किंवा प्रक्षोभक कृत्य नसावे. त्यामागे विवेक हवा. ज्यासाठी प्राणार्पणाला सिद्ध व्हायचे त्याविषयी आस्था तर हवीच, पण प्राणांविषयी सुद्धा हवी. असे बलिदान कधी व्यर्थ जात नाही. ते नेहमीच समाजधारक अशी एक शुभंकर प्रेरणा बनते. गेल्या 2 शतकांमधल्या विवेकी सुधारणावादाच्या इतिहासाने हे सत्य वारंवार उजळले आहे. ह्या लेखसंग्रहात त्याचेच कवडसे भोवतालच्या अंधारासह दिसतील. हे दर्शन किती आणि कसे जागरण घडवते, किंबहुना जागरण घडवते की नाही, हे वाचकांनी ठरवायचे. धन्यवाद.